हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर सकाळचं माझं टिफिन वगैरे बनवून झालेलं आहे. झाडू वगैरे मारून घेतला. आता इथं फरशी पुसून घेते. तर आज मी तुम्हाला पूर्ण दिवसाचं रुटीन नाही शेअर करणार आहे, फक्त सकाळचं थोडं आणि संध्याकाळचं थोडं, तर तेवढंच शेअर करणार आहे. आणि आता बाकीची कामं झालेत, म्हणजे चहा वगैरे पण झाला आहे माझा, थोडंसं काहीतरी खाऊन पण झालं आहे. आणि आता आज आंघोळ करून मग आता इथं मी देवपूजा करून घेतली छानशी. तर देवपूजा झाल्यानंतर असं खूप छान प्रसन्न वाटतं मला. तर स्वतःला मी आनंदी ठेवण्यासाठी किंवा स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी नक्की देवपूजा करते. ज्या दिवशी पण देवपूजा करते तर तेव्हा माझा दिवस खूप चांगला जातो. तर स्वतःच्या म्हणजे प्रत्येकाची गोष्ट मूड स्विंगची वेगवेगळी असते. म्हणजे ज्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो तर ती गोष्ट थोडीशी का होईना 5 मिनटं आपण केलीच पाहिजे. कोणाला स्टोरीज वगैरे वाचायला आवडतं किंवा काही पाहायला आवडतं, म्हणजे सिरियल वगैरे, तर थोडाफार त्याच्यासाठी वेळ द्यायचा आपण दिवसातून थोडाफार. म्हणजे आपण पण थोडंसं फ्रेश आणि आनंदी असेल तर आपल्याला कामं करताना पण कंटाळाही येत नाही आणि स्वतःचा मूड असेल तर बाकीची कामंही खूप नीट आणि लवकर होतात कधीही बघा. तर आता माझं बाकीचं तर झालं आहे, देवपूजा पण झाली, थोडंसं आज नामस्मरण पण खूप दिवसांनी केलं आणि आता लगेच कपडे धुवून घेते. तर कपडे कधी कधी जास्त पडतात, कारण लहान बाळ आहे, सुशी कधी तर करतं, तर त्यामुळं कधी जास्त कधी कमी असे कपडे असतात. तर त्यामुळे आता कपडे धुवून घेते पटकन. आणि इथं मग ते काल जे रात्री धुतलेले पडदे वगैरे खूप सारे होते, तर ते आता आतमध्ये काढून घेते रात्री. म्हणजे पूर्ण रात्रभर छान सुकलेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश आहेत असे, म्हणजे एकदम फ्रेश वाटतात पडदे बघितले की. तर इथं ही काही ना काही तर मला एवढा त्रास देत असते, तर तिचे कारनामे मी सांगितले तर म्हणजे चांगला नाही वाटणार. त्यामुळं मग मी शक्यतो तिचं काही सांगत नाही जास्त, पण ती खूप त्रास देत असते. जे काही असतात ना हेकेखोर मुलं किंवा हट्टी, तशापैकीच आहे ती. थोडीशी खूपच हट्ट करते आणि कधी कधी आता थोडंसं म्हणजे पहिल्यापेक्षा तरी खूप तिच्यात चेंज झालं आहे, पण तरी अजून थोडंसं त्रास द्यायला चालू आहेच तिचं. तर आता मग त्याच्यानंतर कपडे लगेच सुकवायला टाकते पूर्ण, आणि जे पडदे जे काढून ठेवले तर तेही लावायचे होते. पण आता हे सगळे कामं आवरण्यात पूर्ण 12 ते 1 वाजलेले सकाळपासून, आणि माझा बिलकुल स्टॅमिनाच राहिला नव्हता. मग आधी म्हटलं थोडंसं काहीतरी खायला करायचं आणि जेवण करून मग बाकीची आता राहिलेली कामं करून घेते. तर कपडे शक्यतो मी लवकर धुत नाही, थोडासा उशिराच धुते, कारण मग ह्या दोघीजण दुपारी झोपल्या की मग पटकन लगेच कपडे धुवून घेते. म्हणजे मग जास्त काही त्रास होत नाही, पटपट कामं आवरली जातात. पण आज थोडेसे लवकरच धुवून घेतले, कारण बाकीचं आवरलेलं म्हटलं लगेच होतील म्हणून. तर इथं पराठ्याचं पीठ माझ्याकडे ऑलरेडी होतं, तर मग आता फक्त मी लाटून घेते. तर विहीसाठी मला असं थोडंसं अधूनमधून वेगवेगळं बनवावं लागतं काही ना काही, तर कारण मग ती काही खात नाही. त्यामुळं मग मुलांनी तर खाल्लंच पाहिजे शक्यतो, आणि मग नाहीतर आजारी पडतात किंवा काय, हे तर चालूच राहतं. आणि तिची तब्येत पण खूप कमी आहे, अशी वेट वगैरे पण खूप कमी आहे, तर त्यामुळे शक्यतो तिच्या जेवणाकडे खूपच जास्त लक्ष द्यावं लागतं. तर त्याच्यानंतर मग दुपारी थोडीशी रेस्ट घेतली, आणि इकडं आता संध्याकाळचा आमचा चहा चालला आहे. आणि दुपारी मग भरपूर पडदे वगैरे लावून घेतले, सगळे कामं केली, आणि थोडंसं आता इथं रेस्ट करून छान व्हिडिओ वगैरे बाकीचे जे काही होते अपलोड वगैरे केलेले दुपारी. आणि मग आता संध्याकाळचं टायमिंग चालू झालं, तर संध्याकाळी आता चहा पण घेतला. आणि आता बाकीचं इथं वरणासाठी आधी डाळ शिजवून घेतलेली कुकरला, आणि आता त्याच्यामध्ये लगेच आता इथं भात लावते मी. तर आज आता व्यवस्थित केस सकाळी धुतले, तर मग असं चोपून मला असं एकदम तेल लावावं लागतं, आणि मग नंतर केस विंचरावे लागतात. नाहीतर माझे केस जे आहे तर ते पूर्ण तुटतात, कारण कर्ली आहे त्यामुळं. तर त्यामुळं कधी मी केस विंचरले नाही तर असं वाटतं, म्हणजे जरी विंचरले असले तरी की केसच विंचरले नाही, कारण लगेच असे वरती उभा होतात असे ते. जर जास्त तेल लावलं तरच असे नीट बसतात. तर आता स्वयंपाक चालू झाला आहे माझा. तर स्वयंपाकासाठी आता वरण आणि भात बनवते, आणि आता भाजी कशाची बनवायची, तर भाजीमध्ये आज मी थोडीशी कांद्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे कांद्याची पात बनवणार आहे. तर वरणाला आता अशी फोडणी दिल्यानंतर एकदम वरून अशी कोथिंबीर टाकली की मला तर असं आवडते कोथिंबीर सगळ्याच भाज्यांमध्ये वगैरे, तर छान लागते टेस्ट, कोथिंबीरीने पण छान टेस्टी येते. तर आता वरण शिजले, आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर ज्यांना कुणाला संध्याकाळचं किंवा सकाळचं देवपूजा जमत नाही तर त्यांनी ॲटलिस्ट दिवा तरी लावावं सकाळी आणि संध्याकाळी. म्हणजे
भले रोजची देवपूजा प्रत्येकाला जमतेच असं नाही, वेळेनुसार काहींची लहान मुलं असतात, प्रत्येकाचं वेगवेगळं रिझन असू शकतं. पण जर पूर्ण आपल्याला देवपूजा नाही जमली तर ॲटलिस्ट थोडंसं म्हणजे संध्याकाळचा दिवा तर लावावा. तर याच्यासाठी खूप म्हणजे आध्यात्मिक कारण तर आहेच, पण सायंटिफिक रिझन ही खूप आहे. जेव्हा आपण दिवा लावतो तर तेव्हा आपल्यातली एनर्जी म्हणजे जेव्हा आपण आग पेटवतो किंवा त्याच्याकडे आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट होतं तर तेव्हा आपल्यातली ऊर्जा जी आहे ती अशी जागरूक होते. त्याच्यामुळं आपलं कॉन्सन्ट्रेशन वगैरे वाढतं, माइंड एकदम रिलॅक्स होऊन जातं. तर हे सगळे खूप सारे रिझन्स आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामुळं आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्याच्यामागं अजूनही कितीतरी डिटेलमध्ये स्टडी वगैरे होत असतं. तर त्यामुळं शक्यतो आपण जरी आपला म्हणजे कोणाचा विश्वास नसेल अशा गोष्टींवरती, आपल्या देवावरती पण काहींचा विश्वास नसतो, पण जे आहे ते थोडंफार तरी आपण केलंच पाहिजे. तर असो, आता मग माझी देवपूजा झाली. आता संध्याकाळच्या भाजीसाठी इथं मी कांद्याची पात चिरून घेते. तर त्या कांद्याच्या पातीमध्ये मी बाकीचं काहीच टाकणार नाही आहे, फक्त मीठ, तेल आणि शेंगदाण्याचं कूट. तर एवढ्याचमध्ये ही कांद्याची पात खूप छान होते. तर जो समोरचा जो कांदा आहे तर तो पहिल्यांदा मी चिरून एकदम बारीक तर त्याची अशी फोडणी देणार आहे. आणि जी पाठीमागची पात होती तर ती कांदा थोडासा भाजल्यानंतर मागून टाकणार आहे. तर इथं जिरं मोहरी टाकली, थोडीशी जी फोडणी असते रेग्युलरची ती, आणि ह्याच्यातला जो समोरचा कांदा होता तर तो एकदम बारीक चिरला आहे आणि आता तो थोडासा फ्राय करून घेते आणि लगेच भाजी पण टाकते. तर शक्यतो मी रात्रीच्या जेवणामध्ये सुकी भाजी आणि पातळ भाजी बनवतेच, कारण सकाळचं फक्त एकच भाजी असते, सुकी भाजी असते आणि चपाती फक्त. तर त्याच्यात म्हणजे तेच असतं जेवणाला. मग रात्री त्यामुळे शक्यतो सगळं बनवते. तसं तर आता हल्ली उन्हाळ्यामुळे जेवण जास्त जात नाही आहे, पण बनवते मी, कारण मग हिचे पप्पा सकाळी नसतात जेवायला, म्हणजे ऑफिसमध्येच जर असतात. तर त्यामुळं संध्याकाळी एक टाईम सगळे सोबत असतो तर व्यवस्थित जेवण करावं असं, मग म्हणून सगळं म्हणजे बऱ्यापैकी करत असते मी. आणि त्याच्यानंतर मग मी थोडेसे पापड वगैरे पण फ्राय केले. आणि आज माझं लवकरच आवरलेलं, 8:30पर्यंत सगळं जेवण झालेलं. आणि त्याच्यानंतर मग जेवण पण केलं. मग ह्याच्यानंतर मग मी भाकरी बनवले आणि मग जेवण पण लवकर केलेलं आणि लवकर आवरलं. तर त्यामुळं मग लवकर पण झोपी गेलो. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला माझं व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जर व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा. आणि कमेंट केलं तर मलाही खूप छान वाटतं. तर कमेंट करत जा नक्की, वेळ भेटला तर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.